नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेल्या RRB NTPCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जी केचे जे आपण प्रश्न चालू केलेले आहेत त्यामध्ये आज आपण 15 फेब्रुवारी 2021चे शिफ्ट 1चे सर्व जी केचे प्रश्न बघणार आहोत आणि उद्यापासून तुमच्या सर्वांचे डिमांड असणारे मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न PYQ आपण सॉल्व करणार आहोत. तर त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगचे सर्वांची डिमांड होते की तुम्ही सर मॅथ्स आणि रिझनिंगचे व्हिडिओ पण बनवा. तर तुमच्या सर्वांचा आग्रह असतो मॅथ्स आणि रिझनिंगचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला उद्यापासून आपल्या निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे. तर बघा आजचा जे पहिला प्रश्न जो आहे तर बघा काय आहे की RBIचे बोधचिन्ह काय आहे. पहिला ऑप्शन आहे अशोक स्तंभ शिल्प, दुसरा ऑप्शन आहे पिरामिड आणि गरुड, तिसरा ऑप्शन आहे बचावात्मक अवस्थेत असलेला कुत्रा आणि चौथा ऑप्शन आहे पाम वृक्षासमोरील बंगाली वाघ. तर RBIचे बोधचिन्ह पाम वृक्षावरील बंगाली वाघ आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की शालेय विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2019 हा विशेष उपक्रम कोणी सुरू केला. पहिला ऑप्शन आहे इस्रो, दुसरा ऑप्शन आहे DRDO, तिसरा ऑप्शन आहे IRDA, चौथा ऑप्शन आहे नाबार्ड. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2019 हा विशेष उपक्रम इस्रोने सुरू केला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ॲपल हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे. पहिला ऑप्शन आहे संप्रेषण विषयक उपग्रह, दुसरा ऑप्शन आहे दूरस्थ संवेदन उपग्रह, तिसरा ऑप्शन आहे हवामान विषयक उपग्रह आणि चौथा ऑप्शन आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह. तर ॲपल हा संप्रेषण विषयक उपग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा की भारतात कोणती माती सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असून तिला अधिक सधनतेने लागवडीखाली आणण्यात आले आहे. पहिला ऑप्शन आहे गाळाची माती, दुसरा ऑप्शन आहे लाल माती, तिसरा ऑप्शन आहे काळी माती, चौथा ऑप्शन आहे वाळवंटी माती. तर भारतात गाळाची माती सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असून तिला अधिक सधनतेने लागवडीखाली आणण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत UNची कोणती संघटना मादक पदार्थांची अवैध तस्करी आणि गैरवापर यांच्याशी संबंधित आहे. पहिला ऑप्शन आहे युनिसेफ, दुसरा ऑप्शन आहे UNEP, तिसरा ऑप्शन आहे UNFPA, चौथा ऑप्शन आहे UNODC. तर UNची UNODC ही संघटना जी आहे ही मादक पदार्थांची अवैध तस्करी आणि गैरवापर यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा की भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नेमणूक झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या. पहिला ऑप्शन आहे ज्ञानसुधा मिश्रा, दुसरा ऑप्शन आहे R भानुमती, तिसरा ऑप्शन आहे इंदिरा गांधी, चौथा ऑप्शन आहे फातिमा बीवी. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नेमणूक झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी होत्या. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की विक्षेपी अस्थि कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो. पहिला ऑप्शन आहे कार्बन 14, दुसरा ऑप्शन आहे स्ट्रॉन्शियम 89, तिसरा ऑप्शन आहे फॉस्फरस 32 आणि चौथा ऑप्शन आहे आयोडीन 131. तर विक्षेपी अस्थि कर्करोगावर उपचार करण्यासाठी स्ट्रॉन्शियम 89 किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न बघणार आहोत सन 2018मध्ये उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील महत्त्वपूर्ण उत्पादन वाढीसाठी आणि चढाओढ निर्माण करण्यासाठी ODOP योजना सुरू केली, ज्याद्वारे आर्थिक भौगोलिक प्रारूप विकसित होऊ शकेल. ODOPचे पूर्ण रूप काय आहे. पहिला ऑप्शन आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, दुसरा ऑप्शन आहे वन डिव्हिजन वन प्रोड्युसर, तिसरा ऑप्शन आहे वन डिपार्टमेंट वन प्रोड्युसर, चौथा ऑप्शन आहे वन डोमेन वन प्रॉडक्ट. तर सन 2018मध्ये उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील महत्त्वपूर्ण उत्पादन वाढीसाठी आणि चढाओढ निर्माण करण्यासाठी ODOP योजना सुरू केली, ज्याद्वारे आर्थिक भौगोलिक प्रारूप विकसित होऊ शकेल. तर ODOPचे पूर्ण रूप जे आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट आहे. पुढचा प्रश्न भारत छोडो आंदोलनचा 78वा वर्धापन दिन या दिवशी साजरा केला गेला. पहिला ऑप्शन आहे 7 ऑगस्ट 2019, दुसरा ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 2018, तिसरा ऑप्शन आहे 8 ऑगस्ट 2020, चौथा ऑप्शन आहे 5 ऑगस्ट 2020. तर भारत छोडो आंदोलनाचा 78वा वर्धापन दिन 8 ऑगस्ट 2020 या दिवशी साजरा केला गेला. पुढचा प्रश्न बघा
खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्किंग ॲप्लिकेशन नाही? पहिला ऑप्शन आहे हॅप्टिक, दुसरा ऑप्शन आहे ट्विटर, तिसरा ऑप्शन आहे लिंक्डइन, चौथा ऑप्शन आहे फेसबुक. तर खालीलपैकी कोणतं सोशल नेटवर्क ॲप्लिकेशन नाही आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. एकदम सोपी प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की महालोहितजनक पेशीय पांडुरोग जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे जीवनसत्व B2, दुसरा ऑप्शन आहे जीवनसत्व C, तिसरा ऑप्शन आहे जीवनसत्व A, चौथा ऑप्शन आहे जीवनसत्व B9. तर महालोहितजनक पेशीय पांडुरोग रिकामजागा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, तर ते जीवनसत्व आहे जीवनसत्व B9. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की रिकाम जागामध्ये राहणारे लोक हे कोल्हाटी भाषा बोलतात. पहिला ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे बिहार, तिसरा ऑप्शन आहे उडिसा, चौथा ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक जे आहे हे कोल्हाटी भाषा बोलतात. पुढचा प्रश्न, 1857चे शिपायाचे बंड व विद्रोह या संदर्भात ना पाहिले ना राष्ट्रीय ना स्वातंत्र्ययुद्ध असे कोण म्हणाले? पहिला ऑप्शन आहे R.C. मुजुमदार, दुसरा ऑप्शन आहे वीर सावरकर, तिसरा ऑप्शन आहे S.M. सेन, चौथा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू. तर 1857चे शिपायांचे बंड व विद्रोह या संदर्भात ना पाहिले ना राष्ट्रीय ना स्वातंत्र्ययुद्ध असे कोण म्हणाले? तर ते कोणाले म्हणाले होते? R.C. मुजुमदार हे म्हणाले होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, मे 2019मध्ये निधन पावलेल्या विजयामुळे क्षेत्रातील एक ठळक व्यक्तिमत्व होत्या. दूरदर्शनवरील कित्येक अभिनव शैक्षणिक ॲनिमेशन चित्रपटांचे श्रेय त्यांना दिले जाऊ शकते. त्यातील एक रिकाम जागा आहे. पहिला ऑप्शन आहे सारे जहाँ से अच्छा, दुसरा ऑप्शन आहे एक अनेक और एकता, तिसरा ऑप्शन आहे बजे सरगम हर तरफ से, चौथा ऑप्शन आहे मिले सुर में मेरा तुम्हारा. तर मे 2019मध्ये निधन पावलेल्या विजयामुळे क्षेत्रातील एक ठळक व्यक्तिमत्व होत्या. दूरदर्शनवरील कित्येक अभिनव शैक्षणिक ॲनिमेशन चित्रपटांचे श्रेय त्यांना दिले जाऊ शकते. त्यातील एक अनेक और एकता हे जे आहे हे आहे. पुढचा ऑप्शन आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली नाही? युनेस्कोद्वारे घोषित केलेल्या नैसर्गिक वारसा स्थळ आणि त्यांची ठिकाणे दिलेली आहेत. तर पहिला ऑप्शन आहे बघा एलिफंटा लेण्या कर्नाटकमध्ये आहेत, दुसरा ऑप्शन आहे फतेपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये आहे, तिसरा ऑप्शन आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये आहे आणि चौथा ऑप्शन आहे सूर्य मंदिर जे आहे ते ओडिसामध्ये आहे. तर यापैकी योग्यरित्या जुळवलेली जोडी जी आहे ती आहे, जोडलेली नाही आहे ती एलिफंटा लेण्या आहेत कर्नाटकमध्ये. कारण एलिफंटा लेण्या जे आहे ते कर्नाटकमध्ये नसून तर कुठं आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की जर्मन आणि इटालियन भूगर्भशास्त्राच्या गटाने कोणत्या साली मोहनजोदडोमध्ये पृष्ठभाग शोध मोहीम सुरू केली होती? पहिला ऑप्शन आहे 1990, दुसरा ऑप्शन आहे 1980, तिसरा ऑप्शन आहे 1955, चौथा ऑप्शन आहे 1970. तर जर्मन आणि इटालियन भूगर्भशास्त्राच्या गटाने 1980 साली मोहनजोदडोमध्ये पृष्ठभाग शोध मोहीम सुरू केली होती. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की हरवलेल्या आणि निराधार मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबियाशी पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी कोणते अभियान सुरू केले गेले? पहिला ऑप्शन आहे ऑपरेशन बचपन, दुसरा ऑप्शन आहे ऑपरेशन राहत, तिसरा ऑप्शन आहे ऑपरेशन मुस्कान, चौथा ऑप्शन आहे ऑपरेशन किलकारी. तर हरवलेल्या आणि निराधार मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबियाशी पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी ऑपरेशन मुस्कान अभियान सुरू केले गेले होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की नोबेल शांतता पुरस्काराचे नामांकन प्राप्त झालेल्या यूथ स्ट्राईक 4 क्लायमेट या चळवळीच्या संस्थापिका कोण आहेत? पहिला ऑप्शन आहे नादिया मुराद, दुसरा ऑप्शन आहे ग्रेटा थुनबर्ग, तिसरा ऑप्शन आहे सविता हलप्पनावर, चौथा ऑप्शन आहे मलाला युसुफजई. तर नोबेल शांतता पुरस्काराचे नामांकन प्राप्त झालेल्या यूथ स्ट्राईक 4 क्लायमेट या चळवळीच्या संस्थापिका ग्रेटा थुनबर्ग आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावरचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जो कोणता पण व्हिडिओ बनेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येत जाईल. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की NRHMचे पूर्ण रूप काय आहे? पहिला ऑप्शन आहे नॅशनल रॅपिड हेल्थ मिशन, दुसरा ऑप्शन आहे न्यू रूरल हेल्थ मिशन, तिसरा ऑप्शन आहे नॅशनल रूरल हेल्थ मिशन, चौथा ऑप्शन आहे नॅशनल राईट्स ह्युमन मिशन. तर NRHMचे पूर्ण रूप जे आहे
नॅशनल रुरल हेल्थ मिशन आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की MBचे पूर्ण रूप काय आहे. पहिला ऑप्शन आहे मेगाबाईट, दुसरा ऑप्शन आहे मिनीबाईट, तिसरा ऑप्शन आहे मॅक्रोबाईट आणि चौथा ऑप्शन आहे मायक्रोबाईट. तर MBचे जे पूर्ण रूप आहे हे मेगाबाईट आहे, हे काय सांगायची गरज नाही. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भीमचे पूर्ण रूप काय आहे. पहिला ऑप्शन आहे भीम इंटरफेस फॉर मोबाईल, दुसरा ऑप्शन आहे भारत इंटरफेस फॉर मनी, तिसरा ऑप्शन आहे भारत इंटरफेस फॉर मनी, चौथा ऑप्शन आहे भीम इंटरफेस फॉर मोबाईल. तर भीमचे पूर्ण रूप जे आहे भारत इंटरफेस फॉर मनी आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणते 124व्या घटना दुरुस्ती विधेयकाशी संबंधित आहे. पहिला ऑप्शन आहे मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग, दुसरा ऑप्शन आहे सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण, तिसरा ऑप्शन आहे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आणि चौथा ऑप्शन आहे GST विधेयक. तर खालीलपैकी सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण हे 124व्या घटना दुरुस्ती विधेयकाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतातील पहिला कोविड-19 पासून निश्चित मृत्यू कुठे झाला. पहिला ऑप्शन आहे केरळ, दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र, तिसरा ऑप्शन आहे दिल्ली आणि चौथा ऑप्शन आहे कर्नाटक. तर भारतातील पहिला कोविड-19 पासून निश्चित मृत्यू जो आहे तो कर्नाटक येथे झाला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की थांका चित्रकलामध्ये सूत आणि रेशमी कापडावर भगवान रिकामजागा असतात. पहिला ऑप्शन आहे बुद्ध, शिव, विष्णू आणि महावीर. तर थांका चित्रकलामध्ये सूत किंवा रेशमी कपड्यावर भगवान बुद्ध असतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की पॅरा ऑलिम्पिक खेळांमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून विक्रम नोंदविणारा पहिला भारतीय कोण आहे. पहिला ऑप्शन आहे नीरज यादव, दुसरा ऑप्शन आहे प्रदीप, तिसरा ऑप्शन आहे संदीप चौधरी, चौथा ऑप्शन आहे देवेंद्र झांझरिया. तर पॅरा ऑलिम्पिक खेळांमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून विक्रम नोंदवणारा पहिला भारतीय जो आहे तो देवेंद्र झांझरिया आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला. पहिला ऑप्शन आहे विनोद खन्ना, दुसरा ऑप्शन आहे कादर खान, तिसरा ऑप्शन आहे शम्मी कपूर, चौथा ऑप्शन आहे श्रीदेवी. तर 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार विनोद खन्ना यांना देण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत की खालीलपैकी कोणत्या उपग्रहाला भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह म्हणून समर्पित केले गेले आहे. पहिला ऑप्शन आहे इनसॅट 4A, दुसरा ऑप्शन आहे GSAT-3, तिसरा ऑप्शन आहे कार्टोसॅट-1, चौथा ऑप्शन आहे हॅमसॅट. तर खालीलपैकी GSAT-3 या उपग्रहाला भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह म्हणून समर्पित केले गेले आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आयरो ट्यूना काय आहे. पहिला ऑप्शन आहे पाण्याखालील ड्रोन, दुसरा ऑप्शन आहे क्षेपणास्त्र, तिसरा ऑप्शन आहे मोनोरेल, चौथा ऑप्शन आहे हेलिपोर्ट. तर आयरो ट्यूना जो आहे हा पाण्याखालील ड्रोन आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की सूर्याच्या झळाळत्या पृष्ठभागाला रिकामजागा म्हणतात. पहिला ऑप्शन आहे वर्णावरण, दुसरा ऑप्शन आहे कोरोना, तिसरा ऑप्शन आहे तेजावरण, चौथा ऑप्शन आहे शिलावरण. तर सूर्याच्या झळाळत्या पृष्ठभागाला तेजावरण म्हणतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की रिकामजागा हे जगातील पहिले हस्तलिखित स्वरूपातील निडल बुक आहे. पहिला ऑप्शन आहे मोतीमहल, दुसरा ऑप्शन आहे चित्रा, तिसरा ऑप्शन आहे मधुशाला, चौथा ऑप्शन आहे देवदास. तर मधुशाला हे जगातील पहिले हस्तलिखित स्वरूपातील निडल बुक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत श्वासोच्छवास, अतिलाळस्राव आणि आंत्रतुसरण यासारख्या अनैच्छिक क्रिया कशाद्वारे नियंत्रित केल्या जातात. पहिला ऑप्शन आहे मस्तिष्कपुच्छ, दुसरा ऑप्शन आहे प्रमस्तिष्क, तिसरा ऑप्शन आहे अधश्वेतक, चौथा ऑप्शन आहे अनुमस्तिष्क. तर या सर्व जे क्रिया आहेत या मस्तिष्कपुच्छ याद्वारे नियंत्रित केल्या जातात. पुढचा प्रश्न बघणार आहोत भारताच्या कोणत्या पंतप्रधानाचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला होता. पहिला ऑप्शन आहे IK गुजराल, दुसरा ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, तिसरा ऑप्शन आहे अटल बिहारी वाजपेयी आणि चौथा ऑप्शन आहे मनमोहन सिंग. तर भारताच्या नरेंद्र मोदी पंतप्रधानाचा जन्म जो आहे तो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला होता. पुढचा प्रश्न एस्थेनोस्फिअर हा पृथ्वीच्या रिकामजागा भागातील अत्यंत चिकट, घट्ट, यांत्रिकदृष्ट्या कमकुवत आणि लवचिकपणे विद्रूप होणारा भाग आहे. पहिला ऑप्शन आहे गाभा, दुसरा ऑप्शन आहे कवच, तिसरा ऑप्शन आहे प्रावरण, चौथा ऑप्शन आहे कवच आणि गाभा. तर एस्थेनोस्फिअर हा पृथ्वीच्या प्रावरण या भागातील अत्यंत चिकट, घट्ट, यांत्रिकदृष्ट्या कमकुवत
आणि लवचिकपणे विद्रूप होणारा भाग आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की डिजिगाव हा उपक्रम कोणत्या विभागाद्वारे सुरू केला गेला. पहिला ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान. दुसरा ऑप्शन आहे सामाजिक न्याय आणि सबलता मंत्रालय. तिसरा ऑप्शन आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. चौथा ऑप्शन आहे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. तर डिजिगाव हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या विभागाद्वारे सुरू केला गेला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रथिनांचे पेप्टाइडमध्ये रूपांतर करण्यासाठी जे विकर वापरले जाते त्याचे नाव सांगा. पहिला ऑप्शन आहे झायमेज. दुसरा ऑप्शन आहे लॅक्टेज. तिसरा ऑप्शन आहे इन्व्हर्टेज आणि चौथा ऑप्शन आहे पेप्सिन. तर प्रथिनांचे पेप्टाइडमध्ये रूपांतर करण्यासाठी जे विकर वापरले जाते त्याचे नाव पेप्सिन आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणता रोग जीवाणूंमुळे होतो. पहिला ऑप्शन आहे एड्स. दुसरा ऑप्शन आहे रेबीज. तिसरा ऑप्शन आहे काळपुरती. चौथा ऑप्शन आहे देवी. तर खालीलपैकी काळपुरती जो रोग आहे तो जीवाणूंमुळे होतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की चेतासंधी हा एक बिंदू आहे ज्यामध्ये संवेदनेची रिकाम जागा वहन होते. पहिला ऑप्शन आहे मेंदूपासून ते मज्जारज्जूपर्यंत. दुसरा ऑप्शन आहे एका अधिस्तर पेशीपासून दुसऱ्या अधिस्तर पेशीकडे. तिसरा ऑप्शन आहे एका अंतर्स्रावी ग्रंथीपासून दुसऱ्या अंतर्स्रावी ग्रंथीकडे. चौथा ऑप्शन आहे एका चेतापेशीपासून दुसऱ्या चेतापेशीकडे. तर चेतासंधी हा एक बिंदू आहे ज्यामध्ये संवेदनेचे एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे वहन होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की पहिला विश्व पर्यावरण दिन कोणत्या साली साजरा केला. पहिला ऑप्शन आहे 1974. दुसरा ऑप्शन आहे 1980. तिसरा ऑप्शन आहे 1972 आणि चौथा ऑप्शन आहे 1979. तर पहिला विश्व पर्यावरण दिन जो आहे तो 1974 साली साजरा केला गेला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की बंगालमध्ये बरिंद्र कुमार घोष यांनी कोणती क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. पहिलं ऑप्शन आहे ब्रती समिती. दुसरा ऑप्शन आहे साधना समाज. तिसरा ऑप्शन आहे स्वदेश बांधव समिती. चौथा ऑप्शन आहे अनुशीलन समिती. तर बंगालमध्ये बरिंद्र कुमार घोष यांनी अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. आणि शेवटचा प्रश्न बघा आजच्या व्हिडिओमधला की दादाभाई नौरोजी कोणत्या साली युनायटेड किंगडममधील हाऊस ऑफ कॉमर्सचे पहिले भारतीय सदस्य बनले. पहिला ऑप्शन आहे 1893. दुसरा ऑप्शन आहे 1892. तिसरा ऑप्शन आहे 1891 आणि चौथा ऑप्शन आहे 1896. तर दादाभाई नौरोजी 1892 साली जे आहे युनायटेड किंगडममधील हाऊस ऑफ कॉमर्सचे पहिले भारतीय सदस्य बनले होते. अशा तऱ्हेने आज आपण हे जीकेचे 40 प्रश्न जे आहेत PYQ घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेलचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जो कोणता नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.